आता शरद पवारांना त्यांचा पुतण्या गेला सोडून खंजीर खुपसले शरद पवारांच्या पाठीत. आता काय तुम्ही सांगणार? आता मी त्याबद्दल काय बोलणार? तुम्हाला कसं वाटतं? हे बघा, गट्ट्याजवळ आला किती माणूस सोडून जातो. काय जवळ आला गे? गट्ट्या कसला गट्ट्या? पैशाचा. हा, बीजेपी चांगली का अजितदादाचं घड्याळ चांगलं? ऊस आहे डोंगा पण रस नाही डोंगा. बर का बोलणार बरं श्रीरंगा? असं काकाचं काम आहे. बर, पैसे आले नाही तुझे? नाही चालू. ही योजना फक्त इलेक्शन पुरते म्हणायचं का? मग काय तर. बर, पण साहेब एक प्रश्न विचारू का? मला मारणार नाही ना इथं कोणी? नक्की ना? ते संजय काका पाटील लय दादागिरी करतात म्हणतात. मला माहित नाही, मी मुंबईवरून आलोय. काकांचं भाषण तसं असतंय, पण दादागिरीचा शब्द नाही. कुणाला मारलंय, कुणाला काय केलंय, कुणाचे जमिनी लुटल्या असं काकाने कामं केली, मग खासदारकीला कसे पडले? नाही. त्यावेळेला कसं झालं, काय नेत्यांची मनं दुखावली, काय अपेक्षा असते त्या ते काकांनी पूर्ण केल्या नाही त्या. त्यामुळे त्या लोकांनी जरा काकांनी हे केलं, चितपट करायचा प्रयत्न केला. तिकडे द्यायचं इकडे न्यायचं बोळात. बर, अशी चाल आहे तुमच्याकडे. कुणाकडे? त्या म्हणजे सरकारी योजनेची म्हणताय? होय. काय करतात? काय 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 कसं तिकडे द्यायचं आणि इकडे न्यायचं. काढून घेतात. काय करायला पाहिजे अजितदादांनी? त्यांच्याला एकनिष्ठ आपलं रक्त पहिल्यापासून आहे, धरून राहायला पाहिजे होतं. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे चिंचणी या गावामध्ये, बरोबर ना? मी चिंचणी या गावामध्ये आलेलो आहे आणि हे गाव आहे तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघामध्ये. आर पाटील जे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर ग्रामविकास मंत्री होते, त्यांचा हा परिसर आहे, त्यांचा हा मतदारसंघ आहे. संजय काका पाटील यांनी 2 टर्म या परिसरातून खासदारकी केलेले आहेत. आता आर पाटील हयात नाहीत, परंतु त्यांचा मुलगा रोहित पाटील हे यावेळी निवडणूक लढवणार आहेत. संजय काका पाटील विरुद्ध रोहित आबा पाटील या अशी ही लढत होणार आहे. तर मी या चिंचणी गावातल्या लोकांच्या भावना जाणून घेणार आहेत. तर मला सांगा, कुणाची हवा आहे? काकांची, संजय पाटील यांची. कसं काय? काकांचं कामच आहे ना, पाणी आणणे हे काकांनी केले सगळं. आर पाटलांनी पाणी आणलं, पर गावाच्या बाजूने नेलं, परत चिंचणीला मिळालं नाही पाणी. बर, काकांनी, चिंचणीचा विषय नाही, सगळीकडे पाणी काकांनी फिरवले. जत सारख्या भागात सुद्धा काकांनी पाणी फिरवले. अगदी बरोबर. नाही थांबा, एका बोला. हा, बर. त्यामुळं आमचं मत हे काकाशनीच असणार. बर, काकांनी कामच केली ती. आणि काकाने कामं केली, मग खासदारकीला कसे पडले? नाही. त्यावेळेला कसं झालं, काय नेत्यांची मनं दुखावली, काय अपेक्षा असते त्या ते काकांनी पूर्ण केल्या नाही त्या. त्यामुळे त्या लोकांनी जरा काकांनी हे केलं, चितपट करायचा प्रयत्न केला. पण आर पाटील मंत्री असताना त्यांनी पाण्याच्या त्या योजनेला तर म्हणजे हातच त्यांनी घातला होता. ते त्यावेळचे जे काय कार्यकर्ते होते, तर त्यांना उत्तेजन त्यांनी दिलं. हे उचलून पाणी आणता येतं, हे सुरुवातच त्यांच्यामुळे झाली. नाही, खरं आहे ते, पर पूर्ण काय आर पाटलांनी केलं नाही. पूर्ण सगळं संजय पाटलांनीच केले काम. बर, आणि रोडची कामं, इतर कामं काकाच करते ती. आर पाटील नुसतं बोलबच्चनच होते. पण साहेब एक प्रश्न विचारू का? मला मारणार नाही ना इथं कोणी? नक्की ना? ते संजय काका पाटील लय दादागिरी करतात म्हणतात. मला माहित नाही, मी मुंबईवरून आलोय. काकांचं भाषण तसं असतंय, पण दादागिरीचा शब्द नाही. कुणाला मारलंय, कुणाला काय केलंय, कुणाचे जमिनी लुटल्या असं काका. जमिनीचा तर लयच विषय मोठा त्यांचा. नाही, जमिनी असं काका एक प्रकरण आणा, रोहित पाटलांनी एक प्रकरण आणावं काकांचं की याची जमीन लुटल्या, लोबाडल्या कुणाचं. असं काकांनी कुठलंच काम केलं नाही. काका बोलते ते भाषण मध्ये, असं दादागिरीत कधी काही बोललेच नाही कुणाला. तुम्ही आता काका, तुमचं वय किती वय आहे सांगा मला? आम्ही आहे अंगठी बाजूला. आम्हाला ते बहादूरच माणसं हुशार असतात. नाही, पण यातलं काय आपल्याला समजत नाही, म्हणूनच तुमच्याकडे आलोय मी. तुम्हीच जे शेतकरी असतात ना, तेच खरे म्हणजे हुशार असतात. तर मग मला आता सांगा, तुम्ही शेती करता का? शेती बिती काय नाही, रोजगारी आहे. असं कसं काय? होय. वय किती तुमचं? वय आहे मग 85. हात मागे घ्या की. हा, 85 वय आहे. मग तुम्हाला ती वयश्री योजना जी आता एकनाथ शिंदे सरकारनं आणली, म्हणजे ज्याचं वय काय 60-65 पेक्षा जास्त आहे, त्यांना पैसे द्यायला सुरुवात केली, तुम्हाला मिळाले का? नाही मिळालं तर नाही. पैसेच कोणाच घेतलं नाही तर आलं बी नाही. अर्ज भरलेत? होय, अर्ज 200ला पैसे आले नाहीत. पैसे आले नाही? नाही चालू. ही योजना फक्त इलेक्शन पुरते म्हणायचं का? मग काय तर. बर, तुमचं कामच ती ना. मग ते कार्यकर्ते वगैरे त्यांना तुम्ही सांगितलं नाही का मला योजना मिळाली नाही? शिवाय मतदानाचं नाही कुणाचं आमचं.
अहो पण काकाच्या सरकारनेच तुम्हाला दिले नाहीत की पैसे? नाही देऊ द्या, पण आम्ही मत त्याला देणार, गावचाच आहे तो. बर अच्छा, ह्या गावातले येतोय काका? होय काकांचं गाव हे आहे का? होय, मी 11 वर्ष त्यांच्यात सर्व्हिस केली आहे. बर काय सर्व्हिस केली? कामाला बर काय काय करत होता? काय बागतच कामाला. बर मग- 6 रुपये रोजगार होता, 6 रुपये तेव्हा बसला आहे मी तिथं. बर कसा माणूस आहे हो काका? काका पहिले बसला आम्हाला चांगला आहे, आम्ही हा केस काढू, बर हे लक्षात ठेवा. नाही असू द्या की कुणी का असं तुम्ही माणूस आहात हे महत्वाचं आहे. तर मग तुम्ही काम केलं किती वर्ष काम केलं त्यांच्या घरी? 11 वर्ष केले. 11 वर्ष. हा, काय किती पगार बिगार किती द्यायचे? आता जरी त्यांच्यापाशी गेलो तर भेटणार, बर पण नमस्कार करणार ना आणि हातात काय ते ठेवणार जावं घरी. बर तर मग नाही किती पगार होता तुम्हाला? 6 रुपये पगारपासून राबतोय. बर सोडलं त्यावेळी किती वय होतं? किती पगार होता? 50 रुपये. अहो, कधी होता तुम्ही कामाला मग? आधी कामाला होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात होतं काय? होय, मग बर तुम्हाला अजून माहिती सुद्धा नाही पहिले काय होतं ते. तुम्हाला काय माहिती आहे? मला कसं माहित? जन्मच नसेल तर कसं माहित असेल? उंदराच्या काळातला मी उंदीर कुणाच्या? उंदीर प्लेगाचे साथ. प्लेगाचे साथ. त्यातला आहे मी. बर मग तेव्हा शाळा नाही फेळा नाही. बर नाही पण तुम्ही बोलताय किती अभ्यास? त्यांच्यात शाळेची काय गरज आहे? त्यांच्यात काम करून हं. मच्छर बोलत होतो 3ची झाली. बर मग काका तुमच्यापेक्षा लहान असतील? काका लहान असेल की आम्ही ते कशाला चौकशी करतोय? मग तुम्ही त्यांच्या कोणाच्या वडिलाच्या घरात होता काय? होय, त्यांच्याच घराची वडला गेली. बर अच्छा मग काका एवढे चांगले आहेत, मग का नोकरी सोडली तिकडची? बासच केलं हो, आपणाला दिसायची कमी आले. नुसतं आता इथे येऊन बसणे, बर बघून जाणे. बायको चांगली आहे, सून बाद आहे, बर आम्ही आपलं बसून आहे बघा. मग तुमच्या पत्नीला किंवा सुनाला तरी पैसे आलेत का? सुन करता गेलो, काकाने एका शब्दात पैसे बँकेत लगेच जाऊन सांगितले. कसले लाडक्या बहिणीचे? नाही मग? नाही, तसं नाही. सुनाचा पगार. अच्छा अपंगाचं हम्म. पगार सुरू केला. हा, तिचा मालक पण मेला. तुम्हाला नाही आले? नाही, आम्ही केलं तर नाही, मागितलं तर नाही. हं. मागायची काय गरजच नाही हो. बर हे तुमचं काय नाचार घेत आहे तुमचा परपंच. बर. होय, तिकडे द्यायचं इकडे न्यायचं बोळात. बर अशी चाल आहे तुमच्याकडे. कुणाकडे? त्या म्हणजे सरकारी योजनेची म्हणता व्हय? होय, काय करतात? काय 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 कसली तिकडे द्यायचं हं. आणि न्यायचं. इकडे न्यायचं. काढून घेतात. आता ह्या पोरग्याला हे बघा, पाठीमाग आहे, हं. त्याला पैसे मिळालेत. बर आणि आज खाताने पैसे किती गेले विचारा त्याला मागत. खाताला पैसे लय गेले. मग झालं की दिलं तेवढं मागात नेलं, संपला विषय. मग असं सरकार करते मग तुम्ही सरकारलाच मतदान करायचं म्हणताय? आम्ही मतदान सरकारला. मी तुम्हाला सांगू आता, पोरग्या मेलाय बरं का. पोरग्याचं नाव चालू ठेवले, माझं नाव नाही मताला. बर माझा विषय संपलेला आहे. मतदानच नाही वे. नाहीच. मग आता तुम्हाला कुणाला धडा शिकवायचा कसं शिकवणार? कुणाला सुद्धा 5 काही वर्षांना संधी मिळते. मिळालं तर नाही, आमचं जीवन घेत चाललं, पण कुणाला शिकवायला सुद्धा कार्य नाही. अच्छा असं आहे. आईला हे तासगाव मतदारसंघात लय जणांची मतदानच नाही. 4थं माणूस मला भेटला. हा, असं कसं काय असं? आपल्याला ते आता लोक मेल्यावर झालो. पण ही 13 वर्ष झाली. बर बर आता थांबा, आता आपण इकडे येऊया. तुम्ही लय बोलत होता, बघू आता. हे तुम्ही काकांना म्हणताय मतदान करायचं. सरळ 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 इकडे तोंड करा कॅमेराकडे. हा तर काकांना मतदान करायचं म्हणताय, तर का करणार मतदान त्यांना? ते आमचा गावाचा आहे, गावाचा विकास त्याने केलाय. बर ते इथल्या गावातले येतोय? पण आमच्या गाव नाही नाही नाही, मला माहित नव्हतं. गोळी लागली माझी बरोबर म्हणजे. जो पाठ आणायचा होता, पण ते मी वाघाच्या दाडात आल्यासारखंच झालंय की वाघ हो. वाघ वाघ जर असला तर वाघ जे आम्हाला नाही नाही नाही. बर नाही नाही, आम्हाला वाघ आहेत ना हो. तुम्हाला वाघ वाटतोय. फाडलं आम्हाला तर. फाडणं नाही नाही, फाडणारा वाघ नाही. मी अंग थरथर कापायला लागलंय माझं. तर कापतोय कशानं? नाही, नाही, वाघ नाही, नाही, नाही. वाघ नाही. सुखरूप जाईल ना मी इथून? अगदी बर ठीक आहे, म्हणजे अजून तरी मला व्यवस्थित वाटतंय. चांगली माणसं आहे तुम्ही सगळे. बर तर आता सांगा काका, तुम्हाला काय गुणगान गायचंय? चांगलं म्हणायचंय, कुणाला वाईट म्हणायचंय ते सांगा. वाईट म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने. ताकाडीचा पाठ आला, हा. आरपचा पाठ मुळातच वर्ण होणार होता. बर त्यांनी चिचिनला काय म्हणले, पाणी धावतो, बर पाणी धावतो, नुसतं पाणी धावून खाल्ल्या बाजून पाटणी आला. बर त्यांचं ही पहिली चूक आहे. आणि ही आरात पाटण तो पुंजीतच खोटवला, बर वर आणलाच नाही. ज्यावेळेला खासदार संजय काका झालं हो त्यावेळेला ती वर्ण पाठ चालू झाला. बर त्यांनी आता काम पाठ झाल्यामुळे तुम्हाला शेतीला कसा कसा फायदा झाला ते सांगा. तलाव आहे, त्याला पाणी टाकतो आमच्या गेवाडीच्या, आणि तिचा वापर करून आम्ही विहिरी
बोर पाडले त्याचा वापर करतो आम्ही. पिकं वगैरे कुठली काढायला लागला? का आता अजून काय आम्ही सोयाबीन उडीद आपलं ही पीक काढतो आम्ही. काय फळबागा वगैरे नाही तुम्ही? नाही नाही कधी आलंय पाणी हे? पाणी आले 4 वर्ष झाली. बर. नाही नाही ही 4 वर्ष झाली. ताकारीचं किती? 4 वर्ष झाली. बर. आणि आरफळचं? आरपारचं 10-15 वर्ष झाली. बर. तर मग एवढं पाणी आलं मग खाल्लं झालं पाणी. मोठी पिकं त्याचा उपयोग नाही, त्याचा उपयोग नाही आम्हाला त्याला. मग मोठी पिकं नाही तुम्ही का घेत हा? तुम्ही? हा? बर. बर. या तुम्ही इकडे अजून कोणा बोल इथं या. इथं या. ते सूर्य तिकडे आहे त्यामुळे ते दिसणार नाही. या बसा की. तुम्ही वेगळेच दिसताय मला जरा. नाही ब्राईटनेस ऑलरेडी ब्राईटनेस आहे गोरे गुमटे. इकडे आले सर त्या कॅमेराकडे बघायचं. इकडे इकडे इकडे. हा ऊस आहे डोंगा. थांबा थांबा तुमचं नाव सांगा. बाळासाहेब कदम. बर. कदम साहेब सांगा आता तुम्हाला कोणाविषयी बोलायचे? रोहित पाटील चांगले आहेत असं म्हणायचे का? नाही नाही मग आमच्या गावचा नेता जे आहे कोण? त्या संजय काका पाटील, बर बोला. त्याच्याविषयी मी बोलणार फक्त. ऊस आहे डोंगा पण रस नाही डोंगा. बर का बोलणार बरं श्रीरंगा. असं काकाचं काम आहे. बर ऊस जर वाकड तिकडे असेल हा. तर त्याचा रस गोडीला असतो. बर मग ती गोडी आम्ही ठेवणार शेवट बघतो बर म्हणताना त्यांच्याविषयी आमचं मत असं आहे, कुठलाही माणूस होऊ दे गावात पण आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार. बर. किती मतदान आहे या गावामध्ये? किती असेल? एवढं मोठं गाव आहे का? 6-7 हजार मतदान? होय. अरे बापरे. मग त्यातलं किती टक्के मतदान काकांना झालं लोकसभेमध्ये आणि किती त्या विशाल पाटलांना झालं? विशाल पाटलाला आम्ही त्यावेळेला काही मी गेलो नव्हतो, मी त्याच्या गावात नव्हतो इथं. बर तरी काकाला काही 50% झालं असेल. आपल्या गावातच जास्त झालं असेल. म्हणजे जवळजवळ 100% 100%, हा. पण थोडंफार चुकारीचं दुसरीकडे गेलं. बर. तर मग आता मला सांगा तुमचं वय किती? 60. बर. मग तुम्ही ते वयश्री योजनेत बसता का नाही बसत? अजून नाही फॉर्म नाही भरला? नाही भरला. कुठल्या योजनेत बसता? ते फक्त PMCM बर. ते येतात का पैसे पीएमसीएम? घेतात. किती पीएमचे किती येतात? 2 त्याचं 2. हा. मध्ये कोणी बोलू नका. ज्याला बोलायचं त्यानं बाईकच्या समोर या. 2000 पीएमचे. 2000 CM. अच्छा असे 4000. 4000 वर्षातनं किती येतात? वर्षातनं किती? 12 हिस्सा आणि हिस्सा बर 12. बर. मग आता मला सांगा की तुम्ही काय शेतकरी आहात का? शेतकरी. शेतीला काय भाव आहे? म्हणजे शेतमालाला भाव काय आहे? कशाचा भाव? ही व्यापारी आणते ती. व्यापारी हाणते ती. बर आपण पिकवायचं आणि तिने हाणायचं. बर. मध्ये सोयाबीनला 45 होता. ते 10 वर्षापासून तसंच आहे आता आता. हो. आणि जेव्हा आवक वाढली हा. तेव्हा 38 आणला. बर. मग आता काय करायचं? आता कमी काय? झाला. पाक कमी झाला. 10 वर्षापूर्वी 4000 होता. आणि त्यात निसर्ग येऊ. हो. कधी बी येतोय कधी बी जातोय. मग काय करायचं त्याला? मग आता मला सांगा की त्या शेतकऱ्यांना पीएम आणि सीएमचे 2-2 हजाराचे म्हणजे त्याला काय तुम्ही तुकडे म्हणा भीक म्हणा काय म्हणा ते चांगले काय हे दर वाढवलेला चांगला शेतमाल? दर वाढलेला चांगला. मग सरकार वाढवत नाही. मग त्याला आता आम्ही काय करायचं? मग सरकारला धडा शिकवायला संधी नाही का? हाय की. म्हणजे आमच्या माणसांना सांगितलं पाहिजे ना पुढवून. पण आता सरकारला धडा शिकवा तर तुमचा गावाला इथं निवडणुकीला उभा आहे कसं हे करायचं? गावाला सांगायचं आमच्या पुढं सरकारला दर वाढवा शेतकऱ्यांचं. आता कसं सांगणार? त्यांनी तर पक्ष बदलला. पक्ष बदलून देतात. पक्ष बदल म्हणून काय झालं? बरं मग मला आता सांगा बीजेपी चांगली का अजितदादाचं घड्याळ चांगलं? आता दोन्ही बी आमच्यात झाले आहेत. त्यामुळे- दोन्ही कुठे आता गेले की बीजेपी? BJP जाऊ दे. तुमच्या साहेबांनी सोडून दिली. अजित सरकार आणि आमचे काका एकत्र आले त्यामुळे आम्ही एक कट्टा मध्यस्थी. आता मला सांगा तुम्हाला मुलं आहेत का? एक मुलगा 2 मुली आहेत. बर. आता तुमचं समजा वय झालं आणि तुमचं पोरग तुम्हाला गेलं सोडून म्हणजे तुम्ही त्याला शिकवलं चांगलं शिकवलं अगदी तरबेज केलं सगळ्या क्षेत्रात पगार पाणी सगळं दणकून मिळालं लग्न बिग्न लावून दिलं सुखी संसार केला आणि ते जर पोरग सोडून गेलं तर कसं वाटेल तुम्हाला? काय वाटणार आहे जावा? जी नशिबात होणारच. बर बर नशिबातलं कोण चुकवत नाही. बर. समजा मग आता शरद पवारांना त्यांचा पुतण्या गेला सोडून खंजीर खुपासले शरद पवारांच्या पाठीत. आता काय तुम्ही सांगणार? आता मी त्याबद्दल काय बोलणार? तुम्हाला कसं वाटतं? हे बघा गट्ट्याजवळ आला किती माणूस सोडून जातो. काय जवळ आला गे? गट्ट्या कसला गट्ट्या? पैशाचा. हा मग हे कोणाकडे आला? आता कोणाला दादाकडे. हे सरकार आलं ते सरकार आलं
सरकारकडे गेलं की गट्ट्या येतो. गट्टूच. बर, मग गट्ट्या सोडून गेल, गट्ट्यामुळे सोडून गेले दादा. शरद पवारांना सोडलं, कसं वाटतंय हो? आता कसं वाईट वाटणारच की. वाईट वाटतंय ना. शेवटी घरातला आहे म्हणलं. बरोबर. काय करायला पाहिजे अजित दादानी? त्यांच्याला एकनिष्ठ हा. आपलं रक्त पहिल्यापासून आहे हो. धरून राहायला पाहिजे होतं. बर, मग आता तुमचे काका त्या अजित दादाच्या म्हणजे गद्दार पक्षामध्ये गेले, आता कसं वाटतंय? नाही त्यांची चुकी नाही काय कोणाची? काकांची. अच्छा. का चुकी नाही, हा. वरणच बदलालं ना सगळं. हा. अच्छा, त्यामुळे इलाजच नाही राहिला. इलाज राहिला नाही. अच्छा. बर, कारण पण तुम्हाला काय वाटतं जसं त्याने? वारं फिरेल हा. तसं ती पवन चक्की फिरते, बर, तसं ती फिरायला लागणार आहे राजकारण. पण तुम्हाला काय वाटतंय, काकांनी भाजपमध्ये राहिलेलं चांगलं का हे दादाच्या पक्षातलं? काकाला आता आम्ही निवडून दिल्यानंतर आता हे राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत हा. आणि गेले समजा बर. तर ती राष्ट्रवादीमध्ये काम करणार बर, निवडून येतील 100%. पण ते आर पाटील कसे होते हो? आता त्यांचा आम्ही काय सांगावं तुम्हाला, इतिहास हा. सांगण्यासारखा पण इतिहास नाही आमच्या डोसक्यातून पण नाही, इतका मी अभ्यास केलेला नाही त्यांचा. बर बर, ठीक आहे. पण चांगले होते ते. चांगले होते. बर, आपण ते अजित दादा त्यांच्याविषयी वाईट बोलले आता. राजकारण म्हणलं वाईट बोलणार कोण, चांगलं बोलणार. अच्छा. बर, धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.